महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे। निकालानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओस दौऱ्यावर रवाना झाले। मात्र ते दाओसमध्ये असतानाच कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे सेनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेत नवे राजकीय समीकरण जुळवले। या घडामोडीमुळे उद्धव सेना आणि मनसे यांच्यातील संभाव्य युती ठिणगी पडल्याचं चित्र आहे। तर दुसरीकडे भाजपमध्येही स्थानिक पातळीवर अस्वस्थता वाढण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या नव्या समीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला। दाओस येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी संयत आणि तोलामोलाचे उत्तर दिले। दाओस दौऱ्यातील गुंतवणूक करारांची माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विविध भागांमध्ये आणि शहरांमध्ये येणाऱ्या गुंतवणुकीबाबत सविस्तर माहिती दिली। याचवेळी पत्रकारांनी कल्याण डोंबिवलीतील शिंदे सेना मनसे कराराबाबत विचारणा केली। यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी सध्या दाओसमध्ये माझे लक्ष केंद्रित केले आहे। महाराष्ट्रात परत आल्यावर महाराष्ट्रातील सर्व करारांची माहिती देईन, तुम्ही काळजी करू नका। दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपा शिंदे सेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही शिंदे सेनेने मनसेला सोबत घेतल्याने भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। महापालिकांच्या महापौर पदांचे आरक्षण जाहीर झाले असून कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गाचा महापौर बसणार हे स्पष्ट झाले आहे। मात्र अद्याप शिंदे सेना भाजपा युतीचा महापौर निश्चित झालेला नाही। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओस दौऱ्यावरून परतल्यानंतर महापौर पदाचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांच्या महापौर पदांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार असून त्यात या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।